स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाला दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले. गोपनीय माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना 2 दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात यश आले. त्यांच्याकडून 5,40,000 रुपये किमतीच्या तब्बल 8 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमध्ये नाशिकमधील गंगापूर, सरकारवाडा, सिन्नरमधील चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले. शहरातील विविध पोलीस चौकीच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यानं पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी दुचाकी चोरट्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट 2चे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना त्यांना संशयित आरोपी आढळून आले. श्रेणी उपनिरीक्षक मुख्तार पठाण आणि गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव खांब परिसरात सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी संशयित गौरव शिवानंद प्रसाद आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे बुलेट तसेच मोपीडसह एकूण 8 दुचाकी चोरल्याचे कबुली दिलीये. यामध्ये गंगापूर ठाण्याच्या हद्दीतील 5 गुन्हे तर सरकारवाडा आणि सिन्नर येथील प्रत्येकी 1 गुन्हा उघड झालाय. प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.